फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता वाजलेत 8 सकाळचे आणि आज रविवार आहे आणि आषाढी एकादशी पण आहे. तर आज सर्वांचा उपवास आहे. तर सर्वांना आज उपवास असल्यामुळे मग खिचडी वगैरे करणार आहे सकाळी. संध्याकाळी मग बघू काहीतरी वेगळं करूया. तर खिचडी सर्वांनाच आवडते आमच्या इथे, त्यामुळे मग खिचडी करणार आहे. तर चला बघूया काय काय करतं वगैरे ते. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे मी चहा ठेवला आहे, नुसतं आलं आणि विलायची टाकून. तर खिचडी करण्यासाठी साबुदाणे भिजत घातलं होतं तर याची खिचडी करणार आहे. छान असं भिजलं आहे मग. त्यानंतर इथे शेंगदाणे भाजून घेतलं आणि कूट करून घेतलेलं आहे खिचडीसाठी आणि बेसन. मी तर रताळी लावली कुकरला. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. मिरची का? असं पातळ बटाटा चिरून घेतलेला आहे साल काढून आणि आता तो टाकून घेते शिजण्यासाठी. तेल टाकून घेणार. तर इथे पातळ असा बटाटा चिरून घेतला आहे साल काढून आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून असा फ्राय करून घेणार आहे. तर इथे मी थोडा वेळ असेच हलवणार आहे आणि त्यानंतर मग झाकण ठेवणार आहे. तर मस्त तसा फ्राय होतो बटाटा. आणि ते आपली हे पण झालेली आहेत रताळी. तर मोठी मोठी रताळी होती ना, त्यामुळे मग कुकरलाच लावली होती. आणि त्यानंतर इथे केलं होतं शेंगदाण्याचं बेसन. तर झालं होतं आणि त्यानंतर मग भात पण करायचा होता वरईचा. तर आत्ताच वरई वगैरे घेतली होती आणि त्यानंतर इथे बटाटा मस्त असा आपला शिजला होता किंवा मस्त फ्राय झाला होता. त्यानंतर इथे अशा बारीक मिरच्या मी चिरून घेतल्या होत्या खिचडीसाठी आणि आता इथे खिचडी टाकून घेतली. करण्यासाठी कूट, साबुदाणा, मग इथे मिरच्या टाकल्या तेलामध्ये. आणि देवपूजा चालली आहे. अगं मी बोलत होते. तर तिथे हे माझी देवपूजा चालली होती. त्यानंतर इथे माझी खिचडी पण झाली होती सर्वांची. आणि ते लहान मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी खिचडी पण मी करणार होते. इथे रताळी वगैरे शिजली होती, खूप मोठी मोठी रताळी होती, त्याच्यामुळे मग कुकरला लावली होती. छान अशी शिजली त्यात. आणि आता इथे पूर्ण देवपूजा झाली होती. ते पाहू शकते किती प्रसन्न अशी देवपूजा झाली होती. आणि नैवेद्य वगैरे ठेवला होता, म्हणजे उपवासाचं जे काही केलं ते. त्यानंतर इथं मुलींसाठी जी खिचडी केली होती ती इथे झाकून ठेवली. आणि त्यानंतर मग आता इथे पाणी ठेवलं होतं पातेल्यामध्ये की भातासाठी वरईचा भात करणार होते. आणि ते पाणी पण उकळायला ठेवलं आहे. इथे वरई घेतली आहे व्यवस्थित, त्याच्यामध्ये काय आहे का ते पाहून. आणि त्यानंतर मग आता इथे मी ठेवली आहे. तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते पाण्यामध्ये आणि उकळी आल्याच्या नंतर मग आपण तो वरईचा भात त्याच्यामध्ये शिजवणार आहे. तर मी ते टाकून घेतला होता आणि पाहू शकते ते झाकण ठेवलं होतं. तर तो शिजतो आहे आणि बारीक गॅसवरती. तर
शिजेपर्यंत मग इकडे सर्व खिचडी वगैरे झाली होती. इथे भात, मुलींची खिचडी, त्यानंतर मग इथे मी खाण्यासाठी आता खिचडी घेणार आहे. उपवास असला तरी भरपूर काही करावं लागतं. खिचडी, त्यानंतर बेसन केलं, त्यानंतर छान अशी रताळी उकडली होती, त्यानंतर परत वरईचा भात केला. चला आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. पण थोडी खिचडी खाऊन घेतो. हे माझी देवपूजा चालली आहे. चला तुम्हाला दाखवते, ती रांगोळी काढते तिथे. चला आपण ती रांगोळी पाहूया. तर त्यानंतर इथे मी खिचडी घेतली होती खाण्यासाठी, मस्त असं लिंबू, आणि त्यानंतर इथे देवपूजा झाली होती. तर म्हटलं तर पाया वगैरे पडून घ्यावा आणि मग त्यानंतर मग खिचडी खायला घेणार होते. तर इथे देवपूजा झाली होती म्हणून म्हटलं आता पाया वगैरे पडते देवाच्या, आणि त्यानंतर मग खिचडी खाऊन घेणार आहे. तर इथे छान अशी देवपूजा झाल्याच्या नंतर मी इथे हळदी कुंकू वगैरे वाहून देवाला नमस्कार करते. मस्त अशी रांगोळी काढली आहे. तुळशी, वृंदावन, विठ्ठल विठ्ठल असं मस्त झेंड्याची वगैरे. चला आता सकाळचं सर्व आवरलं आहे. देवपूजा, रांगोळी, त्यानंतर खिचडी वगैरे, स्वयंपाक, सर्वांचं खाणं वगैरे झालेलं आहे आता. तर संध्याकाळी काय बनवेल तर दाखवेल ते. चला, देवपूजा, रांगोळी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. एक नंबर. आमची देवपूजा इथं आत्ता लस्सी आणली आहे, पाहू शकता. घट्ट आहे काय ती क्रीम असते तशी नको घालू. अगं वर क्रीम येत आहे, ती साई गट नसतं का बघ खाली कसं, ते नुसतंच वरचं मग ते जाईन एखाद्याला वरती. नाही वाव, चांगली का? हा, परत एकदा. वाव, अरुदर अरू घे पिऊन जाऊ दे. त्यात घे की तुला प्यायची नाही तेवढी. मग ह्याच्यात ठेव, नंतर घे. परत लागलं. तू पिली का? मैंने पहले का मैंने पहचान प्यायचे वेळ अजून? चल, तू ग्लासात पिणार आहे का? ये दे नहीं मैंने हे दोनच आणले. कशी आहे सांगा लवकर लवकर. दोघी पण, या दोघींनी पण उपवास धरलाय बघा, छोट्या मुलींनी. मैं उपासाला पितात, उपासाला पितात. दही चालतं ना मग उपवास. पण उपवास हो, नाही धरला. धरला ना. TV चालू येतं मस्त. ती रेशमा कॉमेडी माहिती ना, ते बघतो आम्ही. तर मस्त अशी लस्सी आणली आहे. दुपारचे वाजले 2-2:30 आणि आम्हाला इथे लस्सी मस्त पिण्यासाठी आणली होती. तर चला या तुम्ही पण प्यायला, आणि तुम्ही पण काय काय खाल्लं उपवासाचं तर नक्की सांगा. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 7 वाजत आलेत, आणि आता छान असे आप्पे करणार आहे आम्ही, वरईचे आणि बटाटा. तर बटाटे वगैरे उकडून घेतलेत, वरई पण भिजत घालावी लागते ना 1 तास. तर वरई पण भिजत घातली होती. तर आता मी आप्पे करणार आहे, आणि ते मिक्सर छान असे चांगलं बॅटर बनवून देणार आहे. तर दाखवते मी मला. वरई भिजत घातली होती, तर मी थोडीशी मिक्सरला काढून घेतली. तर इथं बटाटे उकडून घेतले होते,
आणि आता ते असे साल वगैरे काढून मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर चला मी इथं मिक्सरला बारीक करून घेते. आणि वडे पण करायचे. वड्याची तयारी चालू आहे. आमचा उपवास आम्ही कमी खातो पण. तर इथं मी ना आता आप्याचं बॅटर तयार केलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहे तडका देऊन. आणि आता लिंबाचा रस आणि सोडा टाकणार आहे. तर पाहू शकता इथे ना आम्ही अर्धा चमचा सोडा टाकला आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर 2 लिंबांचा रस. आणि आता त्याला चांगलं फेटाळून घेते. मीठ पण टाकायचं राहिलं होतं, तर मीठ टाकून घेते. तर इथं मी आप्पे पात्र ठेवलंय गरम करण्यासाठी. आणि आता इथं आप्पे पात्र ठेवलंय. त्यानंतर इथं आप्प्याचं बॅटर पांढरंच दिसतं सगळं. इथं तिथं घे बरं, आता पण दिसतंय. तर इथे बॅटर आहे, त्याच्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे तडका देऊन. थोडंसं तेल आणि मिरची, त्यानंतर मीठ टाकलं आणि लिंबू घेतले ते 2, तर त्याचा रस आणि सोडा. ते पात्र गरम करायला ठेवलं. आता गरम झाले. यूट्यूबवर आलीच. हां, गेल्या वर्षी केलेली रेसिपी आहे, करायची असेल कोणाला तर चॅनलवर जाऊन बघा, व्हिडिओ आहे. त्यानंतर आता त्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचं थोडं. डिटेलमध्ये त्याच्यावर रेसिपी आहे आपली, चॅनलवर जाऊन पहा कोणाला करायची असेल तर. असं तेल थोडं टाकून घ्यायचं, म्हणजे चिकटत नाही खाली. आणि इकडे पण तेल गरम करायला ठेवलं आहे वडे तळण्यासाठी. चांगलं क्वालिटीचं. आणि आता हे 3-4 मिनटं आहे ना असं त्याचं झाकण ठेवायचं. 3-4 मिनटानंतर मग पाहायचं आणि पलटी करून घ्यायचं. 3-4 मिनटांनी आपण झाकण काढून पाहायचं. चांगले असे लालसर होतात. इकडे वडे. तर तुम्ही काय केलं एकादशीला? आम्ही मस्त असे वडे केले, त्यानंतर आप्पे केले, खिचडी सकाळी केली होती. खाऊ नाही वाटत हे साबुदाणा खिचडी वगैरे. बेसन पण आहे सकाळचंच, त्यामुळे बेसन नाही करणार आता. ते पाहू शकते इथं उलटल्यानंतर असे खालनं असे ना मस्त होतात. पहा
एक 3-4 मिनटं ठेवले ना की पाहायचं, नंतर ते लगेच होतात ना, त्यामुळे मग जळतात वगैरे. तसे थोडे थोडे झाल्याच्या नंतरच पलटी करायची. लहान मुलांसाठी पण म्हणजे नाही का खायला मस्त आहे रेसिपी. डन, मस्त निघले आपले आप्पे. तर या खायला तुम्ही. आणि ना आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवते, म्हणजे दुसऱ्या बाजूने मस्त होती. 3-4 मिनटं पुन्हा अशीच ठेवायची. नंतर इकडं आता वडे मस्त कुरकुरीत, त्यानंतर इकडं पण टाकलेले. त्यासोबत आम्हाला चटणी करायची होती, नारळच पाहून झाला, म्हणजे नासका निघला, त्यामुळे मला आता कॅन्सल. बेसनच आहे का, बेसनासोबत खाणार आहे आता आप्पे. तर इथे चाललंय संध्याकाळच्या उपवासाचं जेवण. सकाळी पण केलं होतं भरपूर, आता थोडंसंच करायचं, त्याच्यामुळे मग आता चाललं. म्हटलं मुलं पण त्याच्यामुळे मग आप्पे केले. गेल्या वर्षी पण केले होते, रेसिपी टाकलेली आहे, कोणाला करायच्या असतील तर यूट्यूबवरती चॅनलवर जाऊन पहा. आणि आता हे मग इकडे तळती आहे, दिवा वगैरे लावायला गेली आहे, देवाचा नैवेद्य वगैरे दाखवायचं. तर चला तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. देवाचा दिवा लावला बस संध्याकाळचा, आणि अगरबत्ती वगैरे लावली. तर रांगोळी तर अजून मस्त जशी आहे तशीच अजून. आत्तापर्यंत देवाला नैवेद्य दाखवायचं. सकाळचं खिचडी आणि बेसन होतं शेंगदाण्याचं. तर बाहेर तुळशीला पण दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावली हे म्हणून. तिथे तुळस आहे, तुळशीला पण दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून घेतली देवाला. नंतर इकडे पहा, मुली बसल्या तिथे बाहेर वडे खात, तळलेले वडे खात बसले ते तिथं. इथे आमचं किचनमध्ये स्वयंपाक चाललाय, ते बाहेर आले होते ना आत्ता. छान असे आप्पे तयार झालेत आपले. मस्त जाळी पण येते त्याला, करू शकतो. आता दुसरं भांडं पण करायला ठेवलं. चला सगळं करून घेते आता. जेवणामध्ये काय काय आज संध्याकाळी. इथं आप्पे, त्यानंतर इथं बेसन, इथं रताळ्याचे गुलाबजाम, आणि त्यानंतर इथं वडे, साबुदाणा वडे. मस्त असं ताट इथं खाण्यासाठी तयार आहे. या तुम्ही फराळाचं खायला. तर चला, पूर्ण व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.